अमरावतीच्या बडनेरा रोडवरील साहिल लॉनमध्ये सुरू असलेल्या एका लग्न समारंभात काल रात्री अचानक गोंधळ झाला। साहिल लॉन इथे बडनेरा येथील सुजल राम समुद्रे याचा विवाह समारंभ सुरू असताना आरोपी जितेंद्र राघव बक्षी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी धारदार चाकूने हल्ला केला। या हल्ल्याचा ड्रोन व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती आलाय। नवरदेव सुजल याचे पिता आरोपींना पकडायला गेले असता त्यांच्यावर देखील हल्ला करण्यात आला। त्यानंतर आरोपी दुचाकीवर बसून पळून गेले। संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या हल्ल्यात नवरदेव गंभीर जखमी झालाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, काय नेमकं घडलंय? ही बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काल रात्रीची घटना आहे आणि रात्री जवळपास 9:30-10च्या दरम्यानची घटना आहे। आणि नवरदेव हा स्टेजवर असतानाच त्याच परिसरातील जो आरोपी आहे राघव जितेंद्र बक्षी हा आपल्या मित्रासह त्या ठिकाणी आला आणि त्याने नवरदेवावर स्टेजवर चाकूने 3दा हल्ले केले। या हल्ल्यात नवरदेव गंभीर जखमी झाला। त्याला अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। तर त्याचवेळी आपल्याला त्या ड्रोनच्या व्हिडिओमध्ये दिसतोय आरोपी की आरोपी हा पळून जाताना दिसत आहे आणि त्याने जो त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते वडील, नवरदेवाचे वडील, त्यांच्यावर देखील चाकूने हल्ला केलेला आहे। आणि 2 दिवसापूर्वी ह्या दोघांचा पैशाचा कसा तरी वाद झाला होता, पैशावरून वाद झाला आणि त्या वादामुळे राघव बक्षी जो आहे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा जितेंद्र राघव बक्षी याने या साहिल लॉन मध्ये जो फिर्यादी आहे नवरदेव सुजल राम समुद्रे म्हणून आहे याच्यावर हल्ला केला आणि पळून जाताना व्हिडिओ देखील दिसत आहे आपल्याला। यावरून असं स्पष्ट दिसत आहे की बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आता कायदा सुव्यवस्था राहिलेली आहे की नाही, कारण यापूर्वी देखील एका धाब्यावर एका महिला धाबा चालकास काही गुंडांनी मारहाण केली होती। त्या प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेज देखील आपण दाखवलेलं होतं न्यूज 18 लोकमध्ये। त्याच्यानंतर पोलीस आयुक्तांनी त्या आरोपीवर कारवाई केली होती। आता पुन्हा हा जो ड्रोन व्हिडिओ येत आहे आणि आरोपी पळून जाताना दिसत आहे। आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे, मात्र अजूनपर्यंत बडनेरा पोलिसांना या आरोपीला शोधण्यात यश आलेलं नाही। यामुळे पोलिसांचा वचक राहिला की नाही असा प्रश्न या निमित्ताने बडनेरा येथील नागरिक करत आहेत। संजय, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।